पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियान राबवण्याचं निश्चित केलं आहे। या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आदर्श किनगाव इथून होतोय। या अभियानाची राज्यव्यापी शुभारंभ देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून या शुभारंभाच्या कार्यक्रमास फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगर बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की अभियान 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी विकास कामे यांचा समावेश राहणार आहे। यासाठी राज्य शासनाने या अभियानाची सुरुवात आदर्श गावातून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्य शासनाने आदर्श किनगाव याची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करून ही फुलंब्री तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवर बक्षीस ठेवण्यात आले। या राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी 5 कोटी, द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी 3 आणि तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी 2 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे। तर या अभियानात प्रामुख्याने लोकाभिमुख प्रशासन, नागरिक सेवा सुविधा केंद्र, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, ग्रामविकास समितीचे कामकाज, दप्तर अद्ययावत व लेखी परीक्षा करणे, ग्रामपंचायत सर्व सभा आणि कार्यवृत्तांत तयार करणे, ग्रामविकास समिती कामकाज, मतदार ॲप डाउनलोड करणे, दिव्यांग ओळखपत्र, कर व पाणीपट्टी वसुली, पाण्याचा ताळेबंद, कचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं, प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन यांसह ग्रामपातळीवर आवश्यक असलेली ग्रामविकासाच्या कामाचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, देवगिरी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण चव्हाण, सांडू पाटील जाधव, शिवाजीराव पात्रीकर, संचालक योगेश मिसाळ, जितेंद्र जयस्वाल, मंडळ अध्यक्ष डॉक्टर गोपाल वाघ, सुचित बोरसे, ऐश्वर्या गाडेकर, जे.पी. शेजवळ, बाळासाहेब तांदळे, राजू डोकले, अप्पाराव काकडे, इलियास शहा, बाबासाहेब तांदळे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। MCN न्यूज, महावीर जयस्वाल, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।